राज्यात मिळालेला भरघोस यश, जनतेच्या पाठिंब्याची हमी. चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली प्रतिक्रिया. पूर्ण राज्यात तसेच नागपूर जिल्ह्यात झालेल्या नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाला मिळालेल्या प्रचंड यशानंतर निवडणूक प्रभारी तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे पक्षश्रेष्ठींकडून अभिनंदन करण्यात आले. या निवडणुकांमध्ये पक्षाने अपेक्षेपेक्षा अधिक जागा जिंकत वर्चस्व सिद्ध केले असून या यशाचं श्रेय संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांचे परिश्रम आणि प्रभावी नियोजनाला दिले जात आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी त्यांचे कौतुक केले. राज्यातील विविध भागात पक्षाने केलेल्या प्रभावी प्रचार, स्थानिक प्रश्नांना दिलेले प्राधान्य आणि विकासाभिमुख भूमिकेमुळे मतदारांनी विश्वास व्यक्त केल्याचे पक्षनेत्यांनी सांगितले. दरम्यान या यशाच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी विरोधकांकडून चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीकाही करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेवर, प्रचार पद्धतीवर तसेच सत्ताधाऱ्यांच्या धोरणांवर विरोधकांनी ताशेरे ओढले. मात्र या आरोपांना बावनकुळे यांनी ठामपणे प्रत्युत्तर दिले. बावनकुळे साहेब, तुम्ही नवीन राजकीय पंडित म्हणून समोर येतात. तुम्ही जी भविष्यवाणी करतात तेवढ्याच जागा तुमच्या पक्षाला मिळतं असा आतापर्यंतचा इतिहास राहिलेला आहे. काय तुमची ही सगळी मेहनत होती, हा निकाल देखील तुमच्या अपेक्षेप्रमाणे? माननीय प्रधानमंत्री मोदी यांचं सरकार, देवेंद्र फडणवीसचं सरकार, डबल इंजिन सरकारच महाराष्ट्राचा विकास करू शकतं अशी भावना ही महाराष्ट्राच्या जनतेमध्ये आहे. विकसित शहरं करायचे असतील तर डबल इंजिन सरकार याला हे शहरं विकासाकडे नेऊ शकतात. आणि म्हणून महाराष्ट्राची जनता ही भाजपा महायुतीच्या मागे उभी झाली. मतदारांचे मी आभार मानतो, नागरिकांचा आभार मानतो. भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते देवेंद्रजी यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजला आणि महाराष्ट्र पिंजून या ठिकाणी या मोठा यश आम्हाला मिळालं. आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व लोक, मी जरी निवडणुकीचा प्रभारी असलो तरी आम्ही सर्व लोक, आमचे सर्व मंत्री, भारतीय जनता पार्टीची संघटना एकसंघ राहिली आणि आज महाराष्ट्रामध्ये 51% वर मतं आम्हाला मिळाले. 2/3 बहुमत आम्हाला मिळालं. आणि मी तुम्हाला नक्की सांगतो, येणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषदमध्ये सुद्धा 51% मतं भाजपा महायुतीला मिळतील. 2/3 बहुमताने भाजपा महायुती जिंकेल आणि प्रचंड मोठा विजय महाराष्ट्रामध्ये होईल. अजित पवार पक्षासोबत आपली महायुतीत चर्चा कुठे सुरू आहे का? कारण की सध्या शिवसेना आणि भाजपच्या चर्चा काही ठिकाणी अजितदादाही चर्चा करतात आमच्याशी, पण ज्या ठिकाणी कार्यकर्ते खूप जास्त आहे, पुणे आहे, पिंपरी चिंचवड आहे, ज्या ठिकाणी कार्यकर्ते भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी सर्व म्हणून तेवढ्या सीटमध्ये ऍडजस्ट होत नाही, त्या ठिकाणी मात्र अजितदादा सांगून करतोय आम्ही. असं नाही की बाबा काही एकाला बगल देऊन करतोय आम्ही. ते म्हणतात की बाबा अजितदादा आमचे कार्यकर्ते सामान्य नाही. आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही मित्रपक्षात आहे, तुम्ही मैत्रीपूर्ण लढा. काही ठिकाणी एकनाथजी शिंदे आणि आम्ही एकत्र पण लढतोय. शेवटी महायुती महत्वाची आहे. आम्ही तिघही जण जर निवडून आलो तर महाराष्ट्रामध्ये 3ही पक्षाला बहुमत मिळेल. आणि 9 वर्षांनी निवडणूक असल्यामुळे काही ठिकाणी कार्यकर्ते हे आग्रही आहेत की बाबा आम्हाला वेगळं लढू द्या, आम्हाला वेगळं लढू द्या, आम्हाला त्या ठिकाणी 9 वर्षांनी का अन्याय करता, आम्ही जिंकू हरू, असंही त्या ठिकाणी कार्यकर्ते म्हणतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही चर्चा करून, समन्वय समितीमध्ये चर्चा करून, 3 पक्षाच्या समन्वय समितीत चर्चा करून हा निर्णय आम्ही करतोय. सगळ्यात महत्त्वाचे, संपूर्ण निवडणुकीमध्ये एमआयएमची विदर्भात एंट्री झालेली दिसते. एक नगराध्यक्षपद सुद्धा वाशिमला त्यांनी जिंकलेलं आहे. एक वेगळी ताकद एमआयएम म्हणून पुढे येत आहे. नाही, एमआयएम ही त्यांचा पक्ष त्यांनी चालवायचा, पण एमआयएमला काही चांगलं मत यावेळी मिळाले आहेत. काही ठिकाणी नगरसेवक निवडून आले आहेत आणि नगराध्यक्ष आले आहेत. यापूर्वी एमआयएमला एवढं विदर्भामध्ये स्थान नव्हतं, पण आता एमआयएम त्या ठिकाणी लढतायत. ठीक आहे, त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांनी काही नगरपालिका जिंकली आहे, त्यांचे नगरसेवक आले आहे. त्यांनी त्यांचा पक्ष आता पुढे न्यायचा की नाही त्यांनी ठरवायचं आहे. पिंपरीमध्ये काही राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यावरून अजितदादा नाराज असल्याचं कळत आहे. अजितदादा बोललेला आहे तुम्ही पक्ष प्रवेश करू शकता, आम्ही देखील तीच भूमिका घेऊ शकतो. नाही, ठीक आहे की ज्यांना वाटतं भारतीय जनता पार्टीमध्ये यायचं त्यांना तर आम्ही थांबवू शकत नाही. त्यांनी ती भूमिका घेतली आहे, त्या ठिकाणी आमच्याकडे आले तर आम्ही त्यांचा पक्षप्रवेश केला. अजितदादाच्या कुठल्याही राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत लोकांचा पक्षप्रवेश बहुतेक झाला नाही, पण त्या ठिकाणी शरद पवार गटातले काही असतील, काही आमचे तिकडे यापूर्वी जे राष्ट्रवादीकडे राहिले असतील त्यांचा झाला असेल.
पण अजितदादाच्या कॉन्टॅक्टमधल्या डायरेक्ट असलेल्या लोकांचा मला वाटतं काही झाला नाही आहे. पण निश्चितपणे अजितदादाशी आम्ही चर्चा करू. कालच्या निकालानंतर पुन्हा महाविकास आघाडी एकत्र येण्याची शक्यता आहे. प्रस्ताव तसे उभाटाकडनं देखील येत आहेत काँग्रेसला. किती प्रस्ताव आले, किती उबाठा बसली, किती इंडी आघाडी एक आली, किती हातात हात मिळवले, या लोकांचे मनभेद फार आहे, मतभेदही खूप आहेत. हे एकत्र येऊ शकत नाही. आले तरी आपसात लढणार नाही, सोडून देतील एकामेकाला निवडणुकीच्या काळात. यांच्यावर जनतेचा विश्वास राहिला नाही आहे, मतदाराचा विश्वास राहिला नाही आहे, मतदाराचा विश्वास महायुतीने आहे, महायुतीच्या बाजूने आहे. आणि त्यामुळे वारंवार सांगतो 51% मतं का म्हणतो मी, की महाविकास आघाडीला सोडून जनतेने भाजपा महायुती स्वीकारली आहे. आणि त्यामुळे 51%च्या वर मतं भाजपा महायुतीलाच मिळतील, यांना मिळणार नाही आहे. हे कसे जिंकणार आहेत? आणि जेव्हा तुमच्याकडे सत्ता होती, संसाधनं होते, त्या ठिकाणी जनतेला तुम्ही विकासाकडे न्यायची तेव्हा तुमच्याकडे शक्ती होती. तुम्ही ना सरकारचा वापर समाजाच्या शेवटच्या माणसाकरता केला, सत्ताही तुम्ही आपलं साध्य समजले. महाविकास आघाडीचे लोक सत्ता आली की साध्य झालं. आणि आता निवडणुकीच्या पराभवानंतर ते काही आत्मचिंतन करत नाही. आम्ही निवडणुकीच्या पराभवातनं आत्मचिंतन करतो. ज्या ठिकाणी आमची निवडणुकीत पराजय झाला, आत्ताही ज्या ठिकाणी पराजय झाला, आमची टीम गेली आहे आत्मचिंतन करण्याकरता. काय झालं आहे नेमकं, का चंद्रपूरमध्ये का पराभव झाला, आत्मचिंतन करू. आत्मचिंतन करून काहीतरी शिकू, शिकण्यात जिंकू पुढे. ही काँग्रेस पार्टी आत्मचिंतनच करत नाही. त्यांना नुसतं ईव्हीएम खराब दिसतं, त्यांना वोट चोरी झाली दिसतं. हे खोटारडेपणा करतात. आणि त्यामुळं किती एक आले तरी जनता यांच्यासोबत नाही आहे, नेते एक आहे, जनता नाही आहे. धुरंदर हे फुगवलेले आहे, सुजवलेले आहे असा आरोप करताय. आयोगाच्या यशामुळे कुठेतरी एवढं यश भाजपला मिळालं असा आरोप संजय राऊत करताय. जिथं हारले त्या ठिकाणचं ठीक आहे, पण मुजुरीच जात नाही यांची. मुजरच खूप आहे. जनता धडा शिकवून जायचे. इथं विधानसभेत एवढा मोठा धडा शिकवला, आताही नगरपालिकेत धडा शिकले नाहीत. यांचा पक्ष मला कळतच नाही कसा चालवतात. तुम्हाला आत्मचिंतन ज्याला करता येत नाही तो पक्ष चालू शकत नाही, कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकत नाही. यांना आत्मचिंतन करायची सवयच नाही. फक्त आला चेंडू मारला, आला चेंडू मारला, म्हणजे काहीतरी बोलणं, काहीतरी करणं, ईव्हीएमवर दोष देणं, निवडणूक आयोगाला दोष देणं, त्या ठिकाणी काही ना काही उक्त्या काढणं. मला वाटतं यातून काही होणार नाही. जनता यांना पुन्हा एकदा धडा शिकवेल. महानगरपालिका जिल्हा परिषदमध्ये यांनी जर आपलं वर्तन सुधारलं नाही तर महाराष्ट्राची जनता यांना धोबी पछाड देईल. काँग्रेस एकत्र लढण्याची चर्चा सुरू झाली पुण्यामध्ये, अजितदादा गट आणि काँग्रेस. त्यांना अधिकार आहे त्यांच्या पक्षाचा, कोणासोबत त्यांनी युती करावी. आमच्या सोबत आम्ही शिवसेना भाजप लढतो आहे. अजितदादांनी चर्चा करून पुणे पिंपरी चिंचवडला लढायचं ठरवलेलं आहे. त्यामुळं पिंपरी चिंचवड पुणेमध्ये काही ठिकाणी अजितदादा स्वतः लढणार आहेत, काही ठिकाणी आमची राष्ट्रवादीसोबतही चर्चा सुरू आहे. निश्चितपणे या ठिकाणी महायुती समोर जाईल. अजितदादांना काही कुठे वेगळा निर्णय करायचा असेल तर त्यांच्या पक्षात जाईल. उबाठा आणि मनसेची उद्या युती होण्याची शक्यता. वरळीच्या डोम मध्ये उद्या एक मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. कोणाचा? मनसे आणि उबाठाची युती. हे तर किती दिवसापासून सुरू आहे. उद्या घोषणा होण्याची शक्यता. याच्यापूर्वी घोषणा खूप वेळा झाली आहे. आमच्या शुभेच्छा आहे, आमच्या शुभेच्छा आहे माननीय राजसाहेबांना, माननीय उद्धवजींना शुभेच्छा आहे. पारिवारिक शुभेच्छा आहे. आपल्या लग्न कार्यात एकत्र यावं, घर म्हणून एकत्र यावं, त्यांचा तो अधिकार आहे. भाऊ एकत्र येणे राज्याच्या जनतेकरता चांगला आहे. पण राजकारणामध्ये एकत्र येणे हे मला वाटतं थोडं ढोंगीपणा आहे. मला सांगा, राजसाहेब उद्धव साहेब वेगळे कोणत्या कारणाने झाले? काही भाऊबंदीचे वाद झाले का? राजकारणाकरता वेगळे झाले होते. आता राजकारणाकरता पुन्हा एकत्र येत आहे. आमच्या शुभेच्छा आहे. भाजपाची बी टीम वरनं सध्या एक प्रत्यारोपाचे सुरू आहे. बिहारमध्ये जसं एमआयएमनी नंतर काँग्रेसवर आरोप केले होते, आता सुद्धा इथे महाविकास निवडणूक आयोगाला बी टीम भाजपची असं काल रोहित पवारला जर असं वाटतं काँग्रेस भाजपाची बी टीम आहे तर रोहित पवारांनी आजच्या महाविकास आघाडीतून बाहेर निघावं. तर मी सांगेल खरी हिंमत रोहित पवारांनी केली. बोलून का फायदा? करून दाखवा ना. तुम्हाला जर काँग्रेस बी टीम वाटताय भाजपाची, तर काँग्रेसचे ते वेणुगोपाल आहे, त्यांचे ते मल्लिकार्जुन आहे, त्यांचे हे हर्षवर्धन सपकाळ जे आहेत ते ठरवतील आता या स्टेटमेंटचं काय करायचं रोहित पवारांचं. पण रोहित पवारला जर असं वाटतं त्यांनी त्यातून बाहेर पडावं. कामठीमध्ये इतिहास घडला, पहिल्यांदा भाजप निवडून आली, शक्य वाटत नव्हतं सुरुवातीपासून. नाही, तिथे आम्हाला जे यश मिळालं ते आमच्या विकास कामाला मिळालं.
कामठीच्या स्थापनेपासनं, नगरपालिकेच्या स्थापनेपासनं पहिल्यांदा एवढं मोठं यश आम्हाला मिळालं. हे ठीक आहे, तिथे 4-5 लोक निवडणूक लढल्यामुळं थोडं मताचं विभाजनही झालं आणि त्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी थोड्या फरकाने यश मिळालं. पण पुढच्या काळामध्ये कामठीमध्ये आम्ही पुन्हा मेहनत करू आणि चांगलं यश संपादन करू. आज ते यश मिळालं आम्हाला, पण ते 51% पर्यंत न्यायचं आहे. आज आम्हाला डिव्हिजनमध्ये आम्ही जिंकलेलो आहे. 5-6 लोक आपसात लढले, त्यामुळे आम्ही जिंकलो. पण पुढच्या काळामध्ये 51%ची लढाई कामठीमध्ये आम्ही जिंकू. सुधीर भाऊने काल नागपूर जिल्ह्यातलं यश हे मुख्यमंत्र्यांचं पण यश आहे, कारण की मुख्यमंत्र्यांचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं, त्यामुळे हे यश मिळालेलं आहे. स्वाभाविकच आहे, माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्येच आम्ही सारे लढतो. देवेंद्र फडणवीसजींनी नागपूरमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने आम्हाला खूप मदत केली. स्वतः निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी 4 सभा घेतल्या आणि स्वतः देवेंद्रजी जेव्हा नागपूरमध्ये येतात तेव्हा जनतेचा विश्वास आहे. नागपूरचे मुख्यमंत्री आहे, विदर्भाचे मुख्यमंत्री आहे, विदर्भाचे सुपुत्र आहे आणि विदर्भाने त्यांना भरभरून दिला आहे. 59 नगराध्यक्ष भाजपाचे या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि त्यामुळं विदर्भाने फार मोठं बहुमत यावेळी दिलं आहे. त्यामुळे विदर्भाचे सुपुत्र, नागपूरचे सुपुत्र म्हणून देवेंद्रजीवर लोकांचा विश्वास आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले आम्ही विकासावर निवडून येऊ आणि महानगरपालिका त्याचबरोबर दारू आणि पार्ट्या देऊ. एकदम बरोबर आहे. दारू, पार्ट्या, पैसे वाटप हे आमच्या ब्लडमध्ये नाही आहे. हे फक्त आरोप लावतात हे लोक. आम्ही आमच्या विकासाच्या माननीय नितीन गडकरीजींनी पुढच्या 50 वर्षाचं नागपूर तयार केलेलं आहे. नागपूरला आंतरराष्ट्रीय शहर म्हणून त्या ठिकाणी विकसित करण्याचा नितीनजीचा संकल्प आहे. आज नागपूरमध्ये एम्स, IIIT, IIT, शाही स्पोर्ट कॉम्प्लेक्स, नागपूरला आज या 10 वर्षामध्ये 2014 नंतर जे नितीनजींनी देवेंद्रजींनी दिला आहे ते 50 वर्षाच्या सरकारने दिलं नाही आहे. या उपराजधानीला सुसज्ज उपराजधानी, या उपराजधानीला आंतरराष्ट्रीय लेवलला नाव मान्य नितीनजी देवेंद्रजीमुळे मिळालं आहे. त्यामुळे नागपूरची जनता आपल्यासोबत आहे. आता काही लोक होटच देत नाही, त्याचं काही करायचं नाही. काही लोकांना किती म्हटलं होट देत नाही, पण आम्हाला त्या ठिकाणी नागपूरच्या जनतेवर विश्वास आहे की नागपूरची जनता 51% मतं आम्हाला देईल विधानसभेसारखे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की निश्चितपणे नागपूरच्या जनतेवर आमचा विश्वास आहे. 51%चे मतं आम्हाला मिळतील. काही त्या ठिकाणी गैरसमज निर्माण आमच्याबद्दल काही समाजामध्ये, काही व्यक्तीमध्ये केलेले आहेत, त्यांनी आम्हाला दूर ठेवलेला आहे. पण मला वाटतं महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही सारे एकत्र आम्हाला मतदान करतो. आज रात्री मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये तुमची समीक्षा बैठक आहे. या समीक्षा बैठकीमध्ये कुठले विषय असणार आहे आणि काय नेमकी चर्चा? आज रात्री माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आम्ही सर्व बसणार आहोत. आमचे जे राज्याचा महत्वाचा आमचा जो निवडणुकीच्या संदर्भाने एक चर्चा होणार आहे. आतापर्यंतच्या निवडणुकीमध्ये, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही त्या ठिकाणी आत्मचिंतन करणार आहोत. काही ठिकाणी आम्हाला यश अपेक्षित होतं, त्या ठिकाणी मिळालं नाही आहे, त्याबद्दल आत्मचिंतन करणार आहोत. आणि पुढच्या महानगरपालिका जिल्हा परिषदच्या निवडणुकीची त्या ठिकाणी तयारी, महायुतीची तयारी कशी असेल याबद्दलची चर्चा आजच्या समन्वय समितीच्या बैठकीत होणार आहे. निवडणुकांबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की ही निवडणूक जनतेने विकासाच्या बाजूने दिलेला कौल आहे. कार्यकर्त्यांनी तळागाळात जाऊन केलेल्या कामाचे हे फलित असून पक्षाने मांडलेल्या विकासाच्या दृष्टिकोनावर जनतेने विश्वास दाखवला आहे. विरोधकांनी केलेली टीका ही लोकशाहीचा भाग आहे, मात्र जनतेचा कौल आमच्या कामाची पोचपावती आहे. पुढील काळातही स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विकास कामांना गती देत जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा निर्धार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कैमरामैन सचिनसह सनी भोंगाड़े, शंखराद न्यूज, नागपुर। ग्रामायण प्रतिष्ठान VIA एग्रो फोरम के सहयोग से आयोजित कर रहे हैं ग्रामायण उद्योग एक्सपो 26 से 30 दिसंबर। यहाँ एक ही छत के नीचे मिलेंगे नर्सरी प्रोडक्ट्स, मसाले, बैम्बू आइटम्स, हाउस होल्ड गुड्स, क्लोथिंग, फूड, आयुर्वेदिक, कॉस्मेटिक, आर्टिसन प्रोडक्ट्स एंड मोर। बी वोकल फॉर लोकल एंड विजिट ग्रामायण उद्यम एक्सपो 26 से 30 दिसंबर, कुसुम ताईवान खेड़े सभागृह, धरमपेट, नागपुर।